सर्वांचं स्वागत। आत्ता आपल्यासोबत आहेत पुणे की पसंत मोरे वसंत। तात्या, काय झालं? मवियाकडनं तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, तुम्ही प्रयत्न केले होते, मविया सकारात्मक प्रतिसाद देत होती, पुढे काय झालं आता त्याचं? अगदी म्हणजे मी मागाशी सुद्धा बोललो की भविष्यात जेव्हा प्रत्यक्षात निवडणूक चालू होईल त्यावेळेसच मी या गोष्टी सगळ्या सांगेल, पुणेकरांसोबत बोलेल की वसंत मोरेच्या वाटेत कुणी काटे टाकले, आणि त्या सगळ्या गोष्टी मी बायप्रूफ समोरासमोर आणेल त्यावेळेस, की कुठं कुणी कोण कुणाकडे गेलं आणि कुणी काय सांगितलं, त्यानंतरनं काय झालं, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या 10 दिवसामध्ये मी ज्या पाहिल्यात, माझ्या नजरेने पाहिल्यात, ऐकल्यात, की आजपर्यंत मी कधीच माझं राजकारण एवढ्या उच्च स्तरावरती मी नेलं नव्हतं, परंतु ज्या स्तरावरती मी माझं राजकारण नेलं 10 दिवसामध्ये, आणि त्या 10 दिवसामध्ये मी ज्या काही घडामोडी पाहिल्या की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालत असतात, ते पाहिल्यानंतरच मला वाटतं की मी भविष्यात या गोष्टींचा सगळा खुलासा पुणेकरांच्या समोर करेल। तात्यांनी पक्ष सोडला तरी तात्याला त्रास देणं सुरू आहे? 100%। म्हणजे मला वाटतं की जेवढा त्रास मी पक्ष सोडल्यावर झाला नाही तेवढा त्रास मी आता वेगळा चालल्यावर चालू झाला आहे, आणि त्यामुळं मला वाटतं की वसंत मोरेकडे ना, वसंत मोरेंनी चांगले चांगले कार्यक्रम केलेले आहेत, आणि आता भविष्यात दिसेल प्रत्यक्षामध्ये मी निवडणूक लढणार, ज्या विषयासाठी मी पक्षातून बाहेर पडलो त्या विषयाशी मी फारकत आजपर्यंत घेतलेली नाही, घेणार पण नाही। खरं तर तात्या, मला माहिती तुम्ही गेली वर्षभर किंवा त्याच्या आधीच्या काळापासून 2 वर्षापासून पुणे लोकसभेची तयारी करताय। 2022 मध्ये मला असं वाटतं तुम्हाला एक पुरस्कार मिळाला होता, मग पुणेकरांनी तुम्हाला सर्वाधिक मतांनी विजय केलं होतं, तेव्हाच तुम्ही ठरवलं होतं की आपल्याला आता खासदार व्हायचं या बेगमीच्या जीवावर, पण पुढं काय काय झालं, कसं कसं झालं आणि आत्ता काय निर्णय? आणि मला वाटतं की मी तेव्हापासून आजपर्यंत अगदी 12 तारखेपर्यंत पक्षाने पुणे शहराची भूमिका निवडणूक लढवावी ही भूमिका माझी होती, आणि त्या भूमिका मी वारंवार पक्षातल्या सगळ्या नेत्यांसमोर मांडलेल्या होत्या, सगळे त्या विषयाला तयार होते, परंतु प्रत्यक्षात निवडणूक आता आल्यावरती काही विषयांमध्ये अडचणी झाल्या, त्यामुळं मी पक्षसंघ फारकत घेतली, परंतु मी निवडणूक लढवणं ह्या विषयावर मी ठाम आहे। पण आता पक्षच भाजपसोबत चाललाय ना, आता ती त्यांची भूमिका राहील, माननीय राजसाहेबांची भूमिका राहील, ती साहेबांनी जी भूमिका घेतली असेल ती महाराष्ट्र सैनिकांना मान्य असेल सगळ्या। त्यांना तिकडे जायचं होतं म्हणूनच तुमचं तिकीट नाकारलं? मी त्या गोष्टीवरती बोलू शकत नाही। मी अगदी पहिल्या दिवसापासून सांगतोय की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे आणि अमित साहेब ठाकरे यांच्यासोबत या विषयावरती मी बोलणार नाही, आणि मला त्याच्यामध्ये सल्ला माझे गुरु राजकीय गुरु रवी धंगेकरांनी सुद्धा मान्य केलं, मला तो दिलाय, आणि मी त्यांनी दिलेल्या सल्ल्यावरती मी 100% स्टिक आहे। खरं तर तुमचं मी अभिनंदन केलं पाहिजे, आपल्याच जुन्या सहकार्याबद्दल न बोलणं, त्यांना सातत्याने टीकेचे धनी न ठरवता आपण पुढे वाटचाल केली, हे धंगेकरांनी दिलेला सल्ला तुम्ही मान्य केलाय? माझा मार्ग मी ठरवलेला आहे, मला लोकसभेच्या दृष्टिकोनातून मला जी तयारी करायची ती माझी तयारी गेल्या 2 वर्षामध्ये मी पूर्ण केलेली आहे। 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये वसंत मोरे एक चांगल्या पद्धतीने काम कार्य उभं करू शकतो, हे यावेळेस तुम्हाला येणाऱ्या लोकसभेत दिसेल। वसंत मोरे आता निवडून येण्यासाठी उभा राहणार अपक्ष म्हणून की कोणाची मतं खाण्यासाठी, असा आरोप होणार आता तात्या? अजिबात नाही, लढायचे ते जिंकण्यासाठीच। ही टॅगलाईन जी होती त्या टॅगलाईन जी 9 मार्चला होती पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी 18व्या, तीच टॅगलाईन माझी कायम राहणार, आता लढायचे ते जिंकण्यासाठीच। कोणाची मदत नाही, मला पुणेकरांच्या ताकदीवरती मी लढणार आहे, पुणेकरांच्या जीवावरती मी निवडणूक लढणार आहे, त्यामुळे मला वाटतं की माझ्याकडे कोण बाडा नेता नाही आहे, माझ्याकडे आहेत ते पुणेकर आहेत, आणि मी पुणेकरांचा एक सर्वसामान्य कुटुंबातला नगरसेवक म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जाणार। चिन्ह हातोडा मिळाला तर लय बरं होईल। हातोडा मिळाला पाहिजे। हातोडा मी आता गाडीवर टाकलाय, आणि मला वाटतं की हातोडा मी मागणार, जर हातोडा मिळाला तर तो हातोडा कोणाकोणावर बसतोय, कोणाकोणावर फिरतोय, तो भविष्यात कळेल। खरं तर मी आता असाही एक आरोप होईल, हे दोन्हीकडनं आरोप होईल, मवियाकडनं होईल आणि महायुतीकडनं होईल की आमची मतं खाण्यासाठी यांनी तुम्हाला उभं केलं, त्यांनी तुम्हाला उभं केलं। मी कुणाची मतं खाण्यासाठी उभा राहिलेलो नाहीये, मी पुणेकरांची सेवा करण्यासाठी उभा राहिलेलो आहे, जिंकण्यासाठीच उभा राहिलेलो आहे, आणि मला वाटतं की मी ज्यावेळेस पक्षामध्ये होतो त्यावेळेस स्वतः अनेक लोकांसाठी मी अडचण होतो, आणि आता जर मी निवडणुकीला उभा राहणार असेल, जर मी कोणाची अडचण होणार असेल, तर मला वाटतं की त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की खरंच वसंत मोरे आपल्यासाठी अडचण होणार आहे की नाही ते। तात्या, मुद्दे कुठले? पुणेकरांचा प्राथमिक कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या पुण्याचे मूलभूत प्रश्न आहेत
त्या पुण्याच्या मूलभूत प्रश्नांवरतीच मला ही निवडणूक लढायची आहे. आजसुद्धा उन्हाळ्यामध्ये पुण्याला पाणी नसतं, आजसुद्धा रोजच्या रोज वर्षाचे 365 दिवस आणि दिवसाचे 24 तास पुण्यामध्ये ट्रॅफिक जाम असतं. आजसुद्धा पुण्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आजसुद्धा पुण्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, आजसुद्धा पुण्यामधली आरक्षणं उठवली जातात आहे. या सगळ्या विषयांवरती माझी निवडणुकीचा विषय जो आहे तो अगदी सुरुवातीपासून जो विकासाच्या मार्गाचा होता तोच विकासाच्या मार्गाचाच विषय माझा निवडणुकीचा मूळ मुद्दा राहील. आता शेवटचा प्रश्न, म्हणजे तुम्ही जरी मनसेतनं बाहेर पडला असला तरी मनसैनिकांच्या मनामनात आहात, आम्ही बघितलेलं आहे. ते तुम्हाला मतदान